नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सागर मुक्ताला जे काही बोललेला असतो त्यामुळे मुक्ताची खूप चिडचिड होत असते. आता गोखलेंच्या घरातून निघते आणि कोळींच्या घरात जायला लागते, परंतु तिला आठवत असतं की तो सागर तिला काय काय बोललाय आणि तो सगळा राग ना तिला काढायचा असतो. ती लिफ्ट मध्ये जाते आणि स्वतःशीच बोलत असते की काय समजतो कोण हा सागर कोळी, मला म्हणतो का की दारू प्यायली होतीस का म्हणून. हा स्वतः माणूस दारूच्या नशेत असतो आणि मला बोलतोय आणि काय माझं नाव त्याने लेक्चर गोखले म्हणून सेव्ह केलंय. आता ह्या नापास बाबाचं मी प्रमोशन करणार. कडू कारल्यामध्ये नाही कडू कारला नाही, कडू कोळीच ठीक राहील ह्याच्यासाठी. राग कसा तरी घालवण्याचा प्रयत्न करत असते आणि लिफ्ट मध्ये जोर जोरात ओरडत असते, त्यामुळे बाहेरून कोणाला आवाजही येत नसतो आणि तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचतही नसतो. मनसोक्त सागरवर चिडून घेते आणि मग कशी बशी शांत होते आणि म्हणते की कडू कोळ्या आय एम रेडी, आणि असं म्हणून आता लिफ्टच्या बाहेर पडते आणि मगच घरामध्ये जाते. तर इकडे मिहीर हा विचार करत असतो की दादूसला नक्की काय झालंय, म्हणजे तो कधी असं वागत नाही, एवढी का चिडचिड वाढली असेल त्याची. मी एक काम करतो, मी घरी फोन करून बघतो. तर इकडे बापू इंद्राला म्हणत असतात की इंद्रा अगं काय करतेस तू. इंद्रा काय करत असते माहितीये, कोमलची जी डॅमेज जीन्स असते ती शिवत असते. आता बापू तिला म्हणतात की अगं हे काय शिवतीयस, हे शिवायचं नसतं, ती फाटलेली नाहीये, ती फॅशन. नमस्कार मंडळी, तुम्ही चॅनलवर व्हिडिओ बघता परंतु आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही. माझी तुम्हाला एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. धन्यवाद. इंद्रा म्हणते की हो, डोंबल्याची फॅशन माहितीये मला. तितक्यातच बापूंना मिहीरचा कॉल येतो. मिहीर बापूंना विचारतो की बापू दादूसला काही झालंय का, म्हणजे जरा चिडचिड करत असतो. तेव्हा बापू म्हणतात की अरे आम्हालाही काही कळत नाहीये, जेव्हापासून तो पार्टीतून आलाय ना तेव्हापासून अशीच चिडचिड करतोय. मिहीर म्हणतो की अहो ते मुक्ताला अवॉर्ड मिळणार आहे ना. तेव्हा बापू म्हणतात की काय मुक्ताला अवॉर्ड मिळणार आहे, अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे, पण आम्हाला. मिहीर म्हणतो की अहो जस्ट कॉल आला होता आता, तुम्हाला सांगेल असती. ती बिचारी म्हटली की फंक्शनला येशील का म्हणून, हा तर चिडला तिच्यावर. बापू म्हणतात की लग्नापर्यंत बरा होता, परत आता चिडचिड करायला लागला, येडा तो येडाच राहणार. तितक्यातच मुक्ता तिथे आलेली असते. इंद्रा म्हणते की ये बाई ये आणि मला सांग की फाटलेले कपडे शिवायचे नसतात का. मुक्ता म्हणते की ऑफकोर्स शिवायचे असतात. इंद्रा म्हणते की ही बघ ही जीन्स मग शिवायची नसते का. तेव्हा मुक्ता हसते आणि म्हणते की अहो मम्मी ही जीन्स नसते शिवायची, ही डॅमेज जीन्स असते, ही फॅशन आहे आजकालची. इंद्रा विचारते की मग तू कशाला आली होतीस. तेव्हा मुक्ता सांगते की ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायला आले होते की मला एक अवॉर्ड जाहीर झालाय. मिहीर हे सगळं कॉलवर ऐकत असतो. इंद्रा म्हणते की काय बापरे, म्हणजे ते फिल्म स्टारला अवॉर्ड देतात असं, आणि कोणाच्या हस्ते तुला अवॉर्ड मिळणार आहे. बापू म्हणतात की काय बोलतेस तू, आता आपल्या पोराला जेव्हा अवॉर्ड भेटला तेव्हा कुठला फिल्म स्टार आला होता, काय पण अडाण्यासारखी बोलत असतेस बघ. इंद्रा म्हणते की हो मी आहेच अडाणी, जरा बघतीये मी, शिकलेली सून घरात आल्यापासून आम्ही तुम्हाला अडाणीच वाटतोय. असं बोलून आता इंद्रा तिथून निघून जाते. तेव्हा बापू मुक्ताला सांगत असतात की सुनबाई माझ्या सुरमईचे काटे असे मधून मधून टोचत असतात, पण जाऊ दे तू एवढं लक्ष नको देऊस तू. बापू म्हणतात की बरं अभिनंदन, तुला एवढं छान अवॉर्ड मिळतंय. तर मुक्ता म्हणते की हो बापू, मी सगळ्यांना इन्व्हाइट केलंय ह्या फंक्शन मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे, मम्मीनी सुद्धा यावं. विचारतात की आणि कुठे होणार आहे हे फंक्शन. तेव्हा मुक्ता सांगते की जे युनिक पार्क हॉटेल आहे ना तिथेच होणार आहे. मी क्लिनिक मधून तर वेळेत येईल, तुम्ही पण घरून वेळेत पोहोचा, ओके. एवढं बोलून आता मुक्ता तिथून निघून जाते. तर बापूंच्या फोनवरती अजूनही मिहीरचा कॉल चालू असतो आणि बापू आता मिहीरला विचारतात की मिहीर ऐकलंस का सगळं तू. मिहीर म्हणतो की हो बापू मी सगळं ऐकलंय. बापू म्हणतात की आता तू काहीही कर आणि तुझ्या दादूसला तिकडे पाठवून दे. मिहीर म्हणतो की हो बापू तुम्ही काही काळजी करू नका. इकडे स्वाती इंद्राला विचारत असते की ए मम्मी सांग काय काय आणू. त्यावर इंद्रा म्हणते की एक काम कर, 8 खापरी पापलेट आण, 15 किलोची सुरमई आण आणि टोपलीभर झिंगा आण. सागरला खूप आवडतं ना म्हणून. कोमल म्हणते की मम्मी माझ्यासाठी मांदेली सांग ना. इंद्रा म्हणते की बस मांदेली काय खातेस, झिंगा खायचा, मांदेली नाही खायची. तर तेवढ्यातच इंद्राची मैत्रीण शेवंता हिचा आवाज येतो की आहे का घरात माझी विश्वसुंदरी. स्वाती पटकन दरवाजा उघडते तर शेवंता आलेली असते. शेवंताला बघून आता इंद्रा खूप खुश झालेली असते. दोघीही एकमेकींना मिठी मारतात. तर शेवंता इंद्राला म्हणत असते की काय ग परम सुंदरी, लग्न झाल्यापासून तू तर गायबच झालीस. इंद्रा म्हणते की गप्प बसा, मी नाही गायब झाली, तूच गायब झाले. माझ्या सागरचं एवढं मोठं लग्न झालं, 4 दिवस आम्ही नाचत होतो, दादू सुद्धा आला होता, पण तू काय आली नव्हतीस.
शेवंता सांगते की अगं गावी आम्ही 3 बोटी घेतल्या ना, त्यामुळे त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही. बरं तुम्ही फोटो तर काढलेत ना? इंद्रा म्हणते की अगं फोटो सोड, अख्खा अल्बम काय, व्हिडिओ काढलाय व्हिडिओ. शेवंता स्वातीला म्हणते की स्वाते तू मच्छी आणायला चालली आहेस का? माझ्या वाटेची पण घेऊन ये. मग बांगडा, रावस सगळं काही ती माशांची नावं सांगते. इंद्रा म्हणते की काय ग तू आता एवढं स्वातीला आणायला लावणार का? स्वाती म्हणते की ठीक आहे मम्मी मी घेऊन येते. शेवंता म्हणते की इंद्रा ऐक ना, आपण एक काम करूयात का, ती पार्टी ठेवणार होतो आपण, ती तुझ्या घरी ठेवूयात का? माझ्या घरी नेमकं अगं पेस्ट कंट्रोलचं काम चालू आहे. स्वाती म्हणते की ए मम्मी हो म्हण ना ग, त्या मुक्ताच्या हातचं गोडधोड खाऊन खूप कंटाळा आलाय. पार्टी म्हटल्यावर थोडं मच्छी फ्राय वगैरे होईल. इंद्रा म्हणते की बरं स्वाती तुझ्यासाठी हो म्हणते मी. ती शेवंताला विचारते की कोण कोण येणार आहे पार्टीत. तेव्हा शेवंता सांगते की अगं माझ्या त्या भिशीतल्या मैत्रिणी आहेत ना, त्या सगळ्या येणार आहेत. पण अगं त्यांच्या गाड्यांची पार्किंग कुठे करायची? काय सांगणार, सागरचे पप्पा थोडीच सेक्रेटरी राहिले. तर शेवंता म्हणते की म्हणून काय झालं, तुझ्या सुनेचे वडील आहेत ना सेक्रेटरी, त्यांना थोडा वशिला लावूयात. इंद्रा म्हणते की बरं मी वॉचमॅनला खाली सांगते की खाली माझे पाहुणे येणार आहेत, त्यांच्या गाड्या अडवू नको म्हणून. शेवंता म्हणते की अगं ऐक ना, तुझ्या त्या विहीनबाईलाही बोलव पार्टीला. तर इंद्रा म्हणते की ए बाई नको ती खूप बोर करते. हा गीता म्हणते की अगं मम्मी बोलूयात ना ग आपण, मज्जा येईल फार. संगीता तिची ऍक्टिंग करून दाखवत असते की विहीनबाई कशा बोलतील की अहो काय हे आणि कसे दागिने घातले हे आणि किती ती झगमग. शेवंता म्हणते की आणि हा आम्ही त्यांचा डान्स सुद्धा बघितलाय, मस्त आपल्या ग्रुपवर व्हायरल झाला होता. कोमल म्हणते की मम्मी अगं नको बोलवू त्यांना, वहिनींना आवडणार नाही ते. संगीता म्हणते की गप्प बस वहिनीची चमची, मम्मी तू एक काम कर हिलाच पाठव त्यांना बोलवायला. इंद्रा आता कोमलला 101 वालीला बोलवायला सांगते. तर इकडे कोमल ही माधवीला बोलवायला आलेली असते. माधवी म्हणते की अगं मी कशाला, आणि ते खाणं पिणं मला काही सूट होणार नाही, त्यापेक्षा तू मिहिकाला घेऊन जा. मिहिका म्हणते की नाही मी कशाला जाऊ. कोमल म्हणते की अहो तुम्ही येऊन तर बघा, पार्टी तुम्ही परत कधी मिसच करणार नाही, तुम्ही या हा नक्की. असं म्हणून आता कोमल तिथून निघून गेलेली असते. तर मिहिका हसत असते आणि माधवीला म्हणते की मग काय घालणार आहेस तू पार्टीमध्ये आज? माधवी म्हणते की ए बाई मी नाही जाणार आहे त्या पार्टीला, आणि तुला माहितीये ना ती इंद्रा कोळी कशी आहे, तिच्या पोटात काहीतरी काळवेळ असणारच आहे, म्हणजे तिला मला तिथे बोलवायचं असेल आणि त्या बायकांसमोर माझा अपमान करायचा असेल. मिहिका म्हणत असते की जा ग एन्जॉय कर, बघ तर कशी पार्टी आहे. तेव्हा माधवी म्हणते की ठीक आहे मी जाईल, साडी वगैरे काही चेंज नाही करणार, फक्त तोंड दाखवून येते. मिहिका म्हणते की हो मग आता 102 ची पहिली पार्टी असणार आहे तुझी. तर आता सगळ्या बायका ह्या इंद्राच्या घरी जमलेल्या असतात, सर्व एकदम भरगच्च दागिने आणि रंगीबेरंगी साड्या घालून आलेल्या असतात. तितक्यातच माधवी आपली साधी सिंपल तिथे येते. माधवीला बघितल्यावर इंद्रा ओरडायला लागते आणि आता माझी विहीनबाई आली असं म्हणून माधवीच्या गळ्यात पडते. अक्षरशः माधवी तेव्हा पडायला लागते. इंद्राची भेटण्याची पद्धत काहीतरी वेगळीच असते. तर आता इंद्रा सोफ्यावर बसलेली असते. संगीता सगळ्यांसाठी कोल्ड्रिंक घेऊन येते. आता बायका माधवी सोबत सेल्फी काढत असतात. तर सेल्फी काढताना सुद्धा ते त्यांचे मंगळसूत्र आणि दागिने सेल्फीमध्ये दाखवत असतात. तर माधवीचा एका बाईच्या मंगळसूत्रामध्ये हात अडकतो. माधवी म्हणते की हो केवढं जड आहे हे. तेव्हा ती बाई म्हणते की हो मग 12 तोळे हे नाव ऐकूनच माधवी थक्क होते आणि म्हणते की बापरे. तर दुसरी बाई विचारते की तुमच्याकडे नाही आहेत का दागिने? माधवी म्हणते की हो आहे माझ्याकडे दागिने, परंतु आम्ही ग्राम मध्ये दागिने घेतो, किलो मध्ये नाही घेत. तर तेवढ्यात संगीता आणि इंद्रा सर्वांसाठी मच्छी बनवून आणलेली असते. वेगवेगळे मच्छीचे प्रकार त्यांनी बनवून आणलेले असतात आणि हे बघून माधवी मात्र नाकावर हात ठेवते. इंद्राने माधवीसाठी आळूची वडी बनवलेली असते. संगीता सांगते की आता खाऊन वगैरे झालं की मग आपण छान गेम खेळूयात. माधवी म्हणते की काय गेम? संगीता म्हणते की तुम्हाला गेम खेळता येत नाही का? माधवी म्हणते की नाही असं नाहीये, मी तर स्पोर्ट चॅम्पियन होते आणि बैठे खेळ म्हणू नका, मैदानी खेळ म्हणू नका, मला सगळे खेळ यायचे हो. संगीता म्हणते की तुमचे खेळ वेगळे, आता आम्ही जो खेळ सांगू तो जर तुम्ही खेळ खेळला तर आम्ही म्हणू की तुम्ही पटू आहात. माधवी म्हणते की गेम काय असणार आहे सांगा बरं मला. संगीता म्हणते की गेम आहे लहानपणीचाच कान गोष्टी. माधवी म्हणते की हा कसला गेम आहे, म्हणजे किती बालिश वाटतो हा. तेव्हा दुसरी बाई म्हणते की काय झालं, घाबरलात का तुम्ही? माधवी म्हणते की मी कशाला घाबरेल, आपली सई सुद्धा घाबरणार नाही. कान गोष्टी गेम आता सर्वजण मिळून खेळणार असतात. तर सगळ्या बायका अगदी गोल रिंगण करून उभ्या असतात. संगीता सांगते की मम्मी माझ्या कानात एक वाक्य सांगेल, मी ह्या पुढच्या बाईच्या कानात सांगेल, आणि असं करून शेवटच्या बाईच्या कानात जे वाक्य सांगितलं जाईल ती वाक्य जर ती बरोबर बोलली तर तिला बक्षीस दिलं जाईल, आणि जर ते वाक्य चुकीचं ठरलं तर शिक्षा पण भोगावी लागेल.
तर आता इंद्राने संगीताच्या कानात काहीतरी वाक्य सांगितलेलं असतं. ऑफकोर्स वाक्य हे खूप फनी असतं आणि सर्वजण जेव्हा पास होत असतं तेव्हा हसत असतात. तर आता एक शेवटची बाई जी माधवीच्या कानात सांगणार असते ती सांगत असते. माधवी म्हणते की अहो काय सांगताय, जरा कळत नाहीये, हळूहळू सांगा बरं. ती बाई आता हळू आवाजात सांगायला लागते. माधवी म्हणते की अहो हळू आवाजात म्हणजे जरा चावून चावून बोला ना. तर मग ती बाई पुन्हा माधवीला आता ते वाक्य सांगत असते. माधवी म्हणते की मला एवढं काही कळलं नाहीये, परंतु जेवढं काही समजलंय तेवढं तर मी सांगू शकते. वाक्य असं होतं की गणपती बाप्पाच्या चरणी उंदीर पळवी चोरून मनी. आता माधवीचं हे वाक्य ऐकल्यावर सर्वजण खूप हसायला लागतात. माधवी म्हणते की काय झालं, बरोबर नाहीये का हे वाक्य? इंद्रा म्हणते की अहो मी सांगितलेलं वाक्य तुम्ही ऐकलं नाही वाटतं. मी असं बोलली होती की गणपती बाप्पाच्या चरणी उंदरे फोरून चौरी. आता यामध्ये किती अर्थ आहे बघा. आता उंदीर म्हणजे काय, चुहा. आता उंदरे म्हणजे काय, सफेद सफेद मोदकाचे उंडे. आणि आता त्यामध्ये काय असतं, जे चवळीचं सारण भरतात ना, आणि मग ते उंदरे फोडून आतला गर आपल्याला खायचा असतो. आणि मग उंदरासारखा एखादा माणूस असतो की जो त्याला खूप पंचायत असते आणि एक खबर सगळीकडे पोहोचवण्याचं तो काम करतो. त्याच प्रकारे तो उंदर पोखरून त्यातला गर बाहेर काढतो आणि त्यालाच म्हणतात उंदरे फोरून चवरी. आता तू तर हरली आहेस, आता तुला शिक्षाही मिळणार. त्यामुळे माधवी आता घाबरलेली असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्षवर्धन सईला फोन करून विचारतो की सई तू कोणासारखी दिसते. सई म्हणते की मला माहित नाही. हर्षवर्धन म्हणतो की विचार तुझ्या पप्पाला, मग तू त्याची मुलगी आहेस ना. तर सई आता सागरकडे येते आणि सागरला, पप्पा मुक्ताई मला म्हणाली की मी मम्मा सारखी दिसते, पण मी तर तुझी मुलगी आहे ना पप्पा, मी दिसते ना तुझ्यासारखी, सांग ना काहीतरी पप्पा, बोल ना काहीतरी. असं जेव्हा सई म्हणत असते तेव्हा सागरला राग अनावर होतो आणि सागर पुन्हा सईला ढकलून देतो. सईला ढकलल्यावर मात्र तिला बापू सावरतात आणि बापू आता सागरवर ओढू लागतात. तर मुक्ताने सुद्धा हे पाहिलेलं असतं. तर मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.